हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना होलिका दहनच्या खूप खूप शुभेच्छा. आकाशातला चंद्र आणि होली बघून तुम्हाला की लहानपण आठवतच असेल. आज मी तुम्हाला होळीची एक कथा सांगणार आहे की आपण होळी का साजरी करतो. होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपला ही गोष्ट आवडली नाही. मग त्याने आपल्या मुलाला सांगितले, विष्णूचे नाव घेणे बंद कर. पण प्रल्हादला हरिनामाची गोडी असल्यामुळे तो ते नामस्मरण करणं थांबवू शकला नाही. आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचे नाव घेतो हे भक्ती पाहून हिरण्यकश्यपला राग आला आणि त्याला राग अनावर झाला आणि त्याने आपल्याच मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले. प्रल्हादच्या केसालाही धक्का न लागणं हे देवाने आपलं कर्तव्यच केले. तेव्हा राजा हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला प्रल्हादला मारण्यासाठी अग्नी जाळण्यास सांगितला. होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही आणि अशा स्थितीत होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यात जाऊन बसली. तिला मिळालेल्या वरदानाचे तिने अयोग्य असे कारणासाठी वापर केला. त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले. भगवान विष्णूने प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून राख झाली. तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माचा विजय याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकजण आपापल्या परीने होळीचे दहन केले जाते. आपल्यावरती येणारे संकट या होळीमध्ये आगीच्या रूपामध्ये दहन होऊ दे आणि आपल्यावरती येणारे कोणतेही संकट नष्ट होऊ दे हीच होलिका मातेकडे अपेक्षा करतो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात तेही सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.